हिंदू धर्मातील लोकांनी पहा व्हिडिओ पूर्ण बघा। आता आपल्या महाराष्ट्रात लव जिहाद निघालेला आहे। एका मुस्लिम मुलानं हिंदू धर्मातील 180 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फासून आणि त्याच्यावर गैरवर्तणूक व्हिडिओ बनवून ते व्हिडिओ व्हायरल केले। मला हे समजत नाही, हा हरामखोर अमरावतीतील हॉटेलमध्ये मुलींना नेत होता, तर मुली ह्या स्वतःहून जात होत्या की मुलींना जबरदस्ती करत होता हा हरामखोर? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा। मुली काय याच्या संग हॉटेलमध्ये स्वतःहून गेल्या का? आपल्या हिंदू धर्माच्या मुलींना काय झालं काही समजून राहिलं नाही। यांना पोरं कसे आवडून राहिले यांचे हे काही मला समजून राहिलं नाही। पण गोष्ट हे आहे, त्यात मुलींची गलती आहे की त्या हरामखोराची गलती आहे हे नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला माहित आहे आपल्या महाराष्ट्र पुरा हादरलेला आहे। जसा नाशिकचा आशिक भोंदूबाबा अशोक खरातनं जसं टेबलावर महिला बसवल्या, याने हॉटेलमध्ये नेऊन सगळ्या गोष्टी केल्या आणि तिथं व्हिडिओ बनवले, फोटो काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले आणि त्या मुलींचे व्हिडिओ व्हायरल केल्यावर मुलींना टॉर्चर करत होता आणि म्हणत होता, ब्लॅकमेल करत होता की तुझे व्हिडिओ मी व्हायरल करणार, तुझ्या बापाला दाखवणार, पैसे दे मला, माझ्या संग असं कर तसं कर। ह्या पद्धतीच्या तिच्या कारणामुळं मुली त्या घाबरत होत्या। तर विचार करा तुम्ही या गोष्टीचा की ह्या मुलीची गलती आहे का त्या हरामखोराची गलती आहे? हा तर अशोक खरातचा बाप निघाला। अगोदर 2 महिन्याच्या अगोदर अशोक खराची एफस्टीन फाईल ओपन झाली होती। आता विदर्भात परतवाड्यात लव जिहादची एफस्टीन फाईल ओपन झालेली आहे असं वाटत आहे मला। काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की कमेंट करून सांगा। जय शिवराय।